या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। कशासाठी बोलवलं एवढं तातडीनं? तातडीने बोलवलं ते हा जळका खलिता दाखवण्यासाठी। पण मला का दाखवताय खलिता? हा खलिता रायगडावरून गागा भट्टांसाठी लिहिला गेला होता। लिहिला असेल? कशा पायी साव असल्याचा आव आणताय? जो खलिता तुम्ही लिहिलाय माझा कुठेही उल्लेख नाहीये या खलित्यात। ना धडाच्या ना बुडाच्या गोष्टीसाठी मला परत सदरेवर बोलवू नका। राज आलं? गागा भट्ट येणार नाही हे तुम्हाला केव्हा समजलं? समजलं आत्ताच, पण अंदाज होता नकाराचा। हा नकार बळकट करण्याचं काम गडावरून तर झालं नसेल ना? असणारच, कयास ठीक। याचा माग घेतला पाहिजे, पण गागा भट्ट येणार नसतील तर राज्याभिषेक कसा होणार? गागा भट्ट का येत नाहीत आणि ते आले नाहीत तर राज्याभिषेक कोण करणार? एक महापंडित आहेत। कोण? केशव भट्ट। रघुनाथ पंत हनुमंतेंना अटक केली आणि तीही हरजीराजे दादासाहेबांनी। रघुनाथ पंत हे जनार्दन पंतांचे बंधू आहेत। काय वाटतं तुम्हाला, जनार्दन पंत गप्प बसतील? राजांच्या मनात असेल कदाचित राजमुद्रा तयार करायचं। कदाचित नसेलही, पण आपण करूया राजमुद्रा। अहो, राजमुद्रेचा मजकूर ऐकूनच शंभूराजांनी आपली वाहवा केली पाहिजे आणि आपला हाही गुण दिसलाच पाहिजे। मातोश्री अहो, आपल्या गडावर पंडित महापंडित दादासाहेबांवर काव्य लिहितायत, मग आम्हीच का मागे राहावं? मातोश्री, तुम्ही मदत करता का? अष्टप्रधान मंडळात सुद्धा चांगलीच माणसं घ्या म्हणावं। तुम्ही म्हणताय तोच विषय सुरू आहे डोक्यात। म्हणजे सध्या दादासाहेब या विचारात आहेत तर। पण वैनीसा, त्या कटकारस्थान्यांना अष्टप्रधान मंडळात घेऊच नका म्हणावं। उगाच विषाची परीक्षा कशासाठी? परंतु राणीसाहेब, कधी कधी विषातही औषधाची मात्रा असतेच ना। जर अनाजी पंतांचा स्वराज्यासाठी उपयोग होणार असेल तर तो करून घ्यावा असं वाटतं आम्हाला। झाल्या शिक्षेनं अवहेलनेनं पंत सुधारले असतील। पण तशी खात्री आहे तुम्हाला? पण आपल्याला काहीतरी सुगावा लागलाच पाहिजे। आता सुगावा लागणार कसा? सुगावा 2 ठिकाणी लागला तर लागेल। कुठे? एकतर शंभूराजांच्या महालात, नाहीतर सदरेवर। कदाचित कलुषाकडे। त्याला माहित असणारच, पण सदरेवर यादी असावी। मग होरा काय? मी जातो सदरेवर। सावधान पंत। या गडावर असलेल्या प्रत्येक गोरगरिबाचा, या संपूर्ण रयतेचा तुम्हाला आशीर्वाद आहे। शंभूराजे, तुम्ही एकटे नाही आहात। हे संपूर्ण रयत तुमच्या बरोबर आहे। रयतेचा विश्वास तुमच्या सोबत आहे। आऊसाहेब, आबासाहेब, आम्ही हे सारं लक्षात ठेवू। आणि हो, मनावर कोणतंही दडपण ठेवू नका। शंभूराजे, तुम्ही उद्याचे छत्रपती आहात। तुमची मनगट ही शिवपोलादाची आहे। ते खंबीर कणखर आहेत। शी आबासाहेब, उत्तम राज्य करा, रयतेला पोटाशी धरा, जसे तुमच्या जन्मदात्यांनी केले, आमच्या शिवबांनी केले, आणि तुम्ही ते कराल याची खात्री आहे आम्हाला। आम्हासही संशय नाही, तुम्ही कराल, करालच। जखमांचा कधी हिशोब ठेवू नका, गावांची मोजदाद करू नका। मग बघा, हे सिंहासन तुमच्यामुळे कसं झळाळून उठतं ते। आमचं भाग्यच आहे हे की शंभूराजे, तुमच्या आजोबांनी महाराज साहेबांनी स्वराज्याचं बीज लावलं। तुमच्या वडिलांनी ते वाढवलं, मोठं केलं, आणि तुम्ही त्याचं रक्षण करताय।
तोच आमचा आनंद. शंभूराजे, आऊसाहेबांच्या आशीर्वादानं सुरू झालेली ही छत्रपतींची परंपरा या राज्याभिषेकानं तुम्ही अखंड सुरू ठेवताय. आमचे आशीर्वाद आहेतच. जबाबदारीनं राहावं एवढंच सांगेन. सुखी भव, चिरंजीव भव. आयुष्यवंत भव, यशस्वी भव. दुसरी गोष्ट, शंभूराजे वेशी बाहेर देखील जाणार नाही, गड उतार होणार नाही आणि या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळायच्या आहेत. पाळल्या नाहीत तर अनर्थ होईल. राजन सदरेवर नाहीत. सदरेवर नाहीत, महालेही नाही, मग गेले कुठे? बरं झाला चुलीत टाकलंस. उडदात ना अण्णांच्या अंगावर येणारा सगळा परत फिरला आहे. तू काय एक वस्तू देती ती देवासमोर ठेव. बाय, या कोणी ठेवल्या? देवासमोर हे असं एवढं ठेवचा नसता. केळकर कॉलेजचं कोण आहे? तर मी आणि माझ्या मैत्रिणींनी हात वर केला आणि ह्यांनी नेमकं तेव्हा मागे बघितलं आणि हे बोलले की अरे ती केळकर कॉलेजची ते तर हे म्हटले की हा ती राईटवाली खूप छान आहे ना. एक मिनिट. रागवल्यावरती डोळे एकदम मोठे करून मला दाखवते, भीती वाटते तिची कधी कधी, तर ते तिने नाही केलं पाहिजे. लेकरू घाबरते. अगं तिला एवढं मी सांगती, पोर जन्माला घालशील तर म्हातारी पागळेल का नाही, तर म्हणती कशी नाही नाही आमच्या ह्यांना नाही पटायचं. नवरा किंवा बायको यांच्यामधला एकाने जरी मनाव घेतलं का नाही तरी आपोआप गोष्टी पुढे होत्यात बघा. आता मी जाऊन भैयांशी बोलतीच बघ आणि त्यांना सांगती तुम्हीच काय तर मनाव घ्या म्हणून. मामी तुम्हीच त्या भैयाला पटवून द्या. तुम्हाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप सुंदर दिसत आहे तुला रंग. छान एकदम मस्त साडी बडी आहे. हा भाई काही खास बात आहे का? मी शनायाला भेटायला जाताना जसं खोटं बोलायचो ना तशी आता ही पण खोटं बोलेल. ऑफिस मध्येच जायचंय आणि हा त्याच्या आधी मला सौमित्राला भेटायला जायचंय. हाँ फ्रेंड्स बुके कॉर्नर. हाँ बोलिए मैडम. तो यहाँ पे आपने एक भेजा था गुलमोहर सोसाइटी में. हाँ मैडम, एक आदमी आया था कल. हाँ पर उस आदमी का नाम क्या है? गुरुनाथ सुभेदार. गॅरीने राधिकाला बुके दिला रेड रोजेसचा. सौमित्र हे काय लिहिलंय याच्यावरती? हे काय लिहिलंयस तू? हे बघ हे असं काही होणार नाहीये. काय तुम्ही भांडता काय? कुठे चाललीस? हा केक मीच पाठवलाय. काय? सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. मला सांग, ईशा ऑफिस मध्ये आली होती? तुम्हाला माहिती नाहीये? नाही, आणि माझ्या डॉक्युमेंटच्या कॉपीज तिला कशासाठी हव्या होत्या? मिसेस सरंजामे म्हणत होत्या की त्यांना वोटर्स कार्ड साठी डॉक्युमेंट्स हवेत म्हणून. ती तिकडे इलेक्शन ऑफिस मध्ये गेली आणि तिला कळलं तर? तरी मी तुला सांगत होतो वोटर आयडी बनवून घे. गरज नाही म्हणालास. आहे म्हणाला पासपोर्ट. आता तिला कळालं की तू विक्रांत सरंजामे नाहीयेस, गजा पाटील आहेस. तर मला असं कळलंय की माझ्या मिस्टरांचं नाव नाहीये मतदार यादीमध्ये. काय नाव त्यांचं? विक्रांत सरंजामे. उद्याच्याला तुम्ही जिंकून येणार. मी पॉझिटिव्ह आहे, पण काय होईल काय नाही काय माहिती. निकाल काही लागू द्या, मी गावासाठी काम करायचं सोडणार नाही. तुम्ही 100% प्रयत्न केलेत ना. आता बाकी बार देवावर सोडायचा. सुरेखा वहिनी आणि अंजली या दोघींनी छुपी होती केली. हे सगळं त्या अंजलीचं काम आहे. त्या अंजलीला नाही सोडायचं आता. दुश्मनाचा दुश्मन तो दोस्त. मी काढतो काटा.
मला माझा वय शुभ चुकता करायचा आहे.